नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ही समोर आलेली आहे। जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुम्हाला लवकरच केंद्रातील सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे। ती म्हणजे केंद्रातील सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे। महागाई भत्त्यामध्ये म्हणजेच डीए मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जात असते। जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता हा वाढवला जात असतो। यानुसार जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढला आहे। आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे, मात्र याची घोषणा अद्याप झालेली नाही। महागाई भत्ता हा AICPIच्या आकडेवारीनुसार वाढवला जातो। जानेवारी ते जून या काळातील AICPIच्या आकडेवारीनुसार डीए वाढी ठरवली जाणार आहे। आतापर्यंत मे महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे। जून महिन्याचे आकडे हे अद्याप जाहीर झालेले नाहीत, पण लवकरच हे आकडे जाहीर होणार आहेत। हे आकडे समोर आल्यानंतर प्रत्यक्षात महागाई भत्ता हा किती वाढणार हे स्पष्ट होणार। अशातच काही जाणकार लोकांनी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होणार अशी शक्यता सांगितली आहे। सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। याबाबतचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला जाणार असला तरी देखील महागाई भत्त्याची वाढ ही जुलै महिन्यापासूनच लागू होणार। आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%वरून 53% जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आज आपण महागाई भत्ता 53% झाल्यानंतर पगार किती वाढणार हे आता समजून घेणार आहोत। महागाई भत्ता 3% वाढल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होणार हे आता आपण एका थोडक्या उदाहरणाने समजून घेऊ। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि ग्रेड पे 45,700 रुपये असेल तर त्याला सध्या म्हणजेच 50% दराने 22,850 रुपये महागाई भत्ता मिळतो। मात्र जेव्हा महागाई भत्ता 53% होईल तेव्हा त्यांना ती रक्कम 24,221 रुपये इतकी मिळणार आहे। म्हणजेच दरमहा 1,371 रुपये इतका महागाई भत्ता मिळणार आहे। अर्थातच पगार हा 1,371 रुपयांनी वाढणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ